राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबईतील अश्विन कुआरी परिसरात एक पेड़ माँ के नाम या अभियानांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यावरणप्रेमी सुधाकर सोनवणे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे 5,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मुंब्रादेवी डोंगर परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी एनसीसी कॅडेट्सची शिस्तबद्ध परेड, लेझिम आणि आदिवासी तारपा नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वनमंत्री गणेश नाईक, ऐरोलीचे पहिले आमदार संदीप नाईक, महापौर सुजाता पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, नगरसेविका रंजना सोनावणे तसेच रबाळे MIDC पोलीस अधिकारी सुनील वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वनमंत्री गणेश नाईक यांनी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगत, पर्यावरण संरक्षणाची सुरुवात घर आणि शाळेतूनच व्हायला हवी असे मत व्यक्त केले. तसेच प्रत्येक खेळाडूने किमान 100 झाडांची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. या अभियानाचे प्रमुख प्रेरणास्थान ठरलेले पर्यावरणप्रेमी सुधाकर सोनवणे यांनी संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाचा उल्लेख करत, वृक्ष हे पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणारे सुधाकर सोनवणे यांनी या उपक्रमातून समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती घडवून आणण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थी आणि नागरिक प्रत्यक्ष श्रमदानासाठी एकत्र आल्याने हा उपक्रम हरित क्रांतीचे प्रतीक ठरला. PM श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, कांशीरामजी हिंदी विद्यालय आणि इंदिरा गांधी स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी व पालकांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. तसेच मान्यवरांच्या हस्ते मेधावी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या समानता आणि समाजहिताच्या विचारांना पर्यावरण संरक्षणाची जोड देणारा हा उपक्रम नवी मुंबईसाठी प्रेरणादायी ठरला असून एक झाड एक भविष्य हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात यशस्वी ठरला. हे बघा, सुरुवातीला वृक्षारोपणाची मोहीम मी MIDC परिसरामधून सुरुवात केली होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये संदीप नाईकांच्या नेतृत्वाखाली ग्रीन होप या त्यांच्या संघटनेनं वृक्षारोपणाची, त्याच कालखंडात सुधाकरजी सोनावणे यांनी या ऐरोली परिसरातील हा जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये वृक्षारोपण करण्याची सातत्याने मोहीम राबवली आणि हजारो झाडे त्या ठिकाणी लावली आणि जगवली. आज या गोष्टीला जास्त महत्त्व आले की ग्लोबल वॉर्मिंग, जो वातावरणीय बदल घडलाय आणि एकूण ऋतू बदललेला आहे, अशा परिस्थितीत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलं की प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने, म्हणजे आई मृत असेल किंवा आई जिवंत असेल, तिच्या नावानं एक झाड लावावं आणि त्यांच्या त्या आवाहनाला देशातल्या करोडो लोकांनी रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला आणि आज देशामध्ये हिरवगार डोंगर, रस्ते होण्याची सुरुवात झालेली आहे. आज तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि आता 300 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हिरवेगार डोंगर, सप्तरंगाचे रस्ते आणि सप्त सुगंधाचे रस्ते, आता किंबहुना दर जिल्ह्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी एक अभयारण्य प्रत्येक जिल्ह्याकरता निर्माण करायचं ठरवले. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या ठिकाणी बिपट सफारी त्या ठिकाणी असेल आणि विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याकरता व्याघ्र सफारी असेल.
एकूण त्याकरता झाडं पण फार मोठ्या प्रमाणात लागली जातील आणि निश्चितपणे नरेंद्र मोदीजींना जो ढासळलेला समतोल आहे वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा तो समतोल नीट करण्याकरता करोडोच्या संख्येने झाडं लावण्याची गरज आहे आणि ती निश्चितपणे लागली जातील आणि भविष्य काळामध्ये सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलम मातरम वंदे मातरम असं आपण आपल्या भूमीचं वर्णन केलं तशी भूमी पुन्हा तयार होईल. माझी वसुंधराच्या नावाने निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये गेली 20 वर्ष एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला जातोय. परंतु ह्या वर्षी देशाचे प्रधानमंत्री यांनी भावनिक साथ घालत एक पेड मा के नाम या देशातील प्रत्येक आईवर प्रेम करणाऱ्या माणसाने एक झाड लावावं, तिचं संवर्धन करावं अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी झाड लावताना एक मुलगा एक मुलगी हे दोघंही त्या आईचे अपत्य आहेत आणि त्यांनी त्या झाडाचं संगोपन करावं या भावनेतनं आपण ही झाडं लावलेली आहे. 5,000 झाडं आपण या विभागामध्ये लावतो आहोत आणि स्मशानामध्ये आपण 1,000 झाडं लावलेली आहेत. आदरणीय नाईक साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आपल्या नेरूळपासून तर दिघ्यापर्यंतच्या पूर्ण डोंगरावर वन विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल. आम्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कुठलंही नाव आम्हाला नको आहे, कुठलंही आमच्याला ॲग्रीमेंट नको आहे. आम्ही तुम्हाला बेधडक या ठिकाणी मदत करायला तयार आहोत. ती मदत करण्याच्या भावनेतनंच आज नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या जागेवर जे क्रिकेट खेळणारे आमचे तरुण आहेत त्यांचे खास आभार आम्ही मानले, दादांनी आभार मानलेत, कारण त्यांच्यामुळे ती जागा या ठिकाणी शिल्लक राहिली. त्यामुळे त्यांचा खेळही पुढे भविष्यात चालू राहील आणि झाडं देखील त्यांना आम्ही दत्तक देणार आहोत. तर त्यामुळे हे जंगल खूप सुंदर होईल, एक वेगळ्या प्रकारची संकल्पना पुढे येईल आणि ही संकल्पना पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी आपल्याला ज्यावेळेस आपण पूर्ण 1 वर्ष झाल्यानंतर इथे येऊ त्यावेळेस ती पाहायला मिळेल.